अंशतः अनुदानित शिक्षकांचे वाढीव टप्प्यासाठी अन्नत्याग आंदोलन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तसेच ह्या आंदोलनाकरिता कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या मागण्या आहेत याविषयी एक महत्त्वपूर्ण पत्र समोर आलेलं आहे. शिक्षक समन्वय संघ यांनी दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये नेमकी काय सर्व गोष्टींचा नमूद करण्यात आलेला आहे, कोणत्या प्रमुख मागण्या आहे याची सर्व माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर 8 जानेवारी 2024 रोजी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना शिक्षक समन्वय संघामार्फत एक निवेदन देण्यात आलेलं आहे. या निवेदनाचा विषय घेण्यात आलेला आहे अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय 1 जानेवारी 2024 सन 2023-24च्या संच मान्यतेनुसार वाढीव टप्पा मिळणे व प्रत्येक वर्षी 1 जानेवारी 2024 पासूनच पुढील टप्पा देण्याबाबत व अन्य मागण्यास्तव दिनांक 3 जानेवारी 2024 पासून बेमुदत धरणे व 8 जानेवारी 2024 पासून अन्नत्याग आंदोलनाबाबत, म्हणजे शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन जे आहे ते 3 जानेवारीपासून सुरू झालेलं आहे आणि 8 जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलनाबाबतचं हे पत्र निर्गमित निवेदन देण्यात आलेलं आहे. शिक्षक समन्वय संघाची या आधीच मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्याबरोबर बैठक झालेली होती आणि त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी शब्द दिलेला होता शिक्षकांना पुढचा टप्पा तुम्हाला 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात येईल. मात्र नेमकी काय झालेलं आहे याची सर्व माहिती आपण पुढे बघणार आहोत. संदर्भ देखील पत्रामध्ये महत्त्वाचे दिलेले. तर शिक्षण उपसचिव यांचं 9/11/2023चं पत्र माननीय शिक्षण मंत्री यांनी हिवाळी अधिवेशन डिसेंबर 2023 14/12/2023 रोजी विधान परिषद सभागृहात दिलेले उत्तर. या निवेदनामध्ये नेमकी काय म्हटण्यात आलेलं आहे तर निवेदनामध्ये सांगण्यात आलेले की उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला आपण आंदोलनाच्या 10व्या दिवशी भेट देऊन ऑक्टोबर 2023च्या विद्यार्थी संख्येनुसार प्राप्त होणाऱ्या 23-24च्या म्हणजे सन 23-24च्या संच मान्यतेनुसार 31 डिसेंबर 2023 पर्यंत 20%, 40%, 60% अनुदानास पात्र असणाऱ्या प्रत्येक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना पुढील वाढीव टप्पा 1 जानेवारी 2024 पासून मंजूर करण्याबाबत व यापुढील प्रतिवर्षी 1 जानेवारी पासून पुढील टप्पा देण्याबाबत आझाद मैदानातील हजारो शिक्षकांना आश्वासन देऊन आझाद मैदानातील उपोषणकर्त्या शिक्षकांचे उपोषण मागे घेतले. तसेच तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 त्यावेळी विधानसभेमध्ये सदरील मागण्यांबाबत छातीला माती लावून हा प्रश्न कायमचा मिटवण्यासंदर्भात 5,500 कोटींची भरीव तरतूद करण्याची घोषणा केली असे निवेदन सभागृहाच्या पटलावर ठेवले होते व तसेच माननीय शिक्षण मंत्री यांना त्या अनुषंगाने सूचना करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आपले शासन दिलेले शब्द पाळणारे शासन आहे. आपणास नम्र विनंती करण्यात येते की आपले शिक्षक 15 ते 20 वर्ष विनावेतन ज्ञानदानाचे काम केलेले शिक्षक आहेत. आता हे पुढील 5 वर्षात सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरती आहे. त्यामुळे अंशतः अनुदानित शिक्षकांचे पालकत्व स्वीकारून दिनांक 3 जानेवारीपर्यंत खालील मागण्या पूर्ण कराव्यात. या मागण्यास्तव दिनांक 3 जानेवारी 2024 पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. अद्यापर्यंत कोणताही निर्णय न झाल्याने दिनांक 8 जानेवारी 2024 पासून श्री दीपक कुलकर्णी, श्री ज्ञानेश चव्हाण, रविकांत जोजारे, बैशेनाथ सोकोडे, सौ जयश्री पाटील, सौ वर्षा पांडांगळे हे अन्नत्याग आंदोलन करीत आहे. तरी माननीय साहेबांनी त्वरित मागण्या पूर्ण करून न्याय द्यावा ही विनंती. या ठिकाणी प्रमुख मागण्या. पहिली प्रमुख मागणी 6 फेब्रुवारी 2023 नुसार 30 डिसेंबर 2023 पर्यंत 20%, 40%, 60% अनुदानास पात्र असलेल्या अनुदानावरील खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्या यांना 1 जानेवारी 2024 पासून वाढीव 20% वेतन अनुदान मंजूर करणे. दुसरं,
15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014च्या शासन निर्णयाचे वेतन अनुदान सूत्र शाळांना लागू करून यापुढील प्रतिवर्षी 1 जानेवारी पासूनच पुढील टप्पा देण्यात यावा. तिसरा, शासन निर्णय दिनांक 12, 15 व 24 फेब्रुवारी 2021 नुसार 30 दिवसात त्रुटीची पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ज्या वेतन अनुदानाच्या एका टप्प्यामागे राहिल्या आहेत अशा शाळांना मागील थकीत टप्पा अनुदान देऊन येणाऱ्या 1 जानेवारी 2024 पासून समान वेतन अनुदानाच्या टप्प्यावर आणण्याबाबत आपले नम्र. या निवेदनावरती प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर, प्राध्यापक शशिकांत जोजारे सर, ज्ञानेश चव्हाण सर, सोकाडे सर, जयश्री पाटील मॅडम, वर्षा पाडागळे मॅडम यांच्या स्वाक्षऱ्या देखील आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर शिक्षकांचा हा प्रलंबित प्रश्न किती दिवसामध्ये सोडवताय याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले. कारण हे जे सरकार आहे हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे अशी भावना सर्वसामान्य जनतेमध्ये आहे आणि हे सरकार अत्यंत तातडीने प्रश्न सोडवणारं सरकार आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री किती दिवसामध्ये शिक्षकांचा हा प्रश्न मार्गी लावताय याकडे महाराष्ट्रातील सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.